आता वळतो पुढच्या बातमीकडे। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी मंजूर केलेल्या 3190 कोटींच्या टेंडरला स्थगिती देण्यात आली आहे। सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची बाह्य यंत्रणेद्वारे यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याचा हा टेंडर होता। दरम्यान या टेंडरवरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। एखाद्या कामात अनियमितता असल्यास त्याची तपासणी करणं क्रमप्राप्त आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। भ्रष्टाचार समोर आणत असतील तर फडणवीसांचं स्वागतच आहे, असं म्हणत खासदार संजय राऊतांकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालंय। आरोग्य खात्यासारख्या खात्यात थेट सार्वजनिक आरोग्य, थेट जनतेशी संबंध येतो, गोरगरीब आदिवासी, बिलो पॉवर्टी लाईन, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या पैशामध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचार होणार असेल औषधामध्ये खरेदीमध्ये, तर हे कसलं राज्य? त्याच्यावेळी मी आधीही म्हटलं आहे की देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं थांबवत आहेत आणि थांबवणार असतील, आणि आधीचा भ्रष्टाचार कसा झाला आहे जनतेसमोर आणणार असेल तर नक्की आम्ही त्यांचं स्वागत करतो आहोत। त्यांच्या प्रत्येक कृतीचं आम्ही स्वागत करू। माझं आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्यच नव्हे तर राज्यातल्या कुठल्याही विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे। एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणं हे क्रमप्राप्त आहे। त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही। एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामधली योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे। शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना